रेडी? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. औरंगाबाद येथे कृषी प्रदर्शनामध्ये एक लागवडी यंत्र आपल्याला बघायला मिळते. कांदा लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असं हे यंत्र आहे. आज मजुरांचा खर्च आणि मजुराची उपलब्धता या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो आणि अधिक माहिती सरांकडनं याच्या संदर्भाने आपण घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आणि काय नाव आहे तुमचं आणि ह्या प्रोडक्टचं नाव काय आहे आणि याच्याबद्दल काय माहिती तुम्ही आम्हाला सांगाल? मी SP ॲग्रो इनोव्हेशन्सतर्फे सौरभ कदम आहे. हे आमचं रिसर्च प्रोडक्ट आहे. प्लांटोमेट याचं नाव आहे. प्लांटोमेट म्हणजे हा शेतकऱ्यांचा मित्र लागवडीसाठी काम करणारा. तर याच्यामध्ये बेसिकली कांदा रोप लागवडीसाठी हे यंत्र काम करतं. आणि कांद्याबरोबरच जे हाय डेन्सिटी क्रॉप्स असतात, सर्वसाधारण लसूण असेल, कोबी फ्लावर असेल, तर याच्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि इथंही रोप लागवडीसाठी सेम मेकॅनिझम आपण वापर करून इतर रोपांची पण लागवडीसाठी वेगवेगळे मशीन्स आपण डिझाईन करत आहोत. तर याचं काम कशा पद्धतीनं होतं सर? हे काम कशा पद्धतीनं करतं? आता मला इकडे काही सीट्स बघायला मिळतात आणि हे कप होल्डर दिसतात. तर हे काय पद्धतीनं काम करतं? आता हे एक ट्रॅक्टर ऑपरेटेड इम्प्लिमेंट आहे. ओके. समोरील बाजूमध्ये ट्रॅक्टर अटॅच होतो. 3 पॉईंट लिंकेज हायड्रोलिक अटॅच होतो याच्यामध्ये आणि ट्रॅक्टरचा PTO अटॅच होतो. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी माणसं बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. इकडं 3 आणि मागं 2 असे 5 माणसं या मशीनवरती बसतात. माणसं बसून इथं रोप ठेवण्याची व्यवस्था आहे, स्टोरेज आहे. आणि याच्यामधून रोप घेऊन एक 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 रोप याच्यामध्ये ते टाकत राहतो. ज्यावेळेस हे रनिंगमध्ये असतं तर हे गोल फिरत असतं. आणि रोप फक्त लोडिंगचं काम हे लेबर करत असतं. त्यामुळं ह्या मशीनला आपण सेमी ऑटोमॅटिक म्हणलेलं आहे. हे मजूर इथे याच्यामध्ये रोप टाकतं. त्याच्यानंतर खाली त्याची एक मेकॅनिझम आहे जी पक्षाच्या चोचीसारखी आहे, ती खाली जाऊन लागवड करते. येस, या पद्धतीच्या याच्यातून ते रोप जमिनीमध्ये पडणार. येस. आणि हे अशा पद्धतीने ऑपरेट होतं. ते वर खाली त्याचं ऑपरेशन चालतं. खाली गेल्यानंतर जमिनीत घुसल्यानंतर त्याची चोच उघडली जाते आणि रोप ड्रॉप होतं. आपण ह्या फोटोजमध्ये बघू शकतो की ह्या पद्धतीनं त्याची लागवड होते. करता येऊ शकते. याच्यामध्ये 2 रोपातलं अंतर, 2 ओळीतलं अंतर एकदम प्रिसाईज मिळतं आपल्याला. आणि रोपाची जी खोली आहे जमिनीच्या खाली, ती पण आपली एक ऑप्टिमम लेवलला सेट केलेली जी असते आपण ती मिळते. हो. याच्यात प्लांट पॉप्युलेशन आपल्याला लेबरच्या मजुराच्या लागवडीपेक्षाही जास्त मिळतं. सर्वसाधारण एका एकरामध्ये 2.25 ते 2.5 लाख रोपं आपण लावू शकतो. हां. तर अत्यंत उपयुक्त असं हे प्रोडक्ट आहे. याची किंमत शेतकरी बांधवांसाठी काय ठेवण्यात आलेली आहे आणि कुठल्या गव्हर्नमेंटच्या सबसिडीचा उपयोग आपल्याला याच्यासाठी करता येऊ शकतो का? आता हे एक रिसर्च प्रोडक्ट आहे. ह्याच वर्षी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे. सदरचा जो प्रोजेक्ट आहे याला केंद्र सरकारच्या ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीकडून फंडिंग मिळालेलं आहे. आणि ह्या प्रोडक्टला भविष्यामध्ये सबसिडाईज करण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती आता चालू आहे. बाकी मशीनची जी किंमत आहे, हे 5 सीटर मशीन जे दिसतं आहे याची किंमत 3,54,000 रुपये इंक्लुडिंग GST आहे. याच्यामध्ये एक 6 सीटर आणि 8 सीटर मॉडेल पण येतं. 6 सीटर मॉडेलची किंमत 4,14,000 आणि 8 सीटर मॉडेलची किंमत 5.5 लाख रुपये. तर याला ट्रॅक्टर अटॅचमेंट आहे. तर ट्रॅक्टर किती HP चा ट्रॅक्टर याला अपेक्षित आहे? कोणता ट्रॅक्टर याच्यासाठी शेतकरी बांधवांना उपयोगी आणावा लागेल? आता याच्यामध्ये 50 HP पुढील ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. आणि त्याला एक स्पेशल प्रोव्हिजन असणे गरजेचं आहे, ज्याला आपण क्रिपर गिअर म्हणतो. आता क्रिपर गिअर कशासाठी? का जो चालण्याची जो स्पीड असतो आपला ट्रॅक्टर, तो खूप कमी लागतो आपल्याला. म्हणजे स्लोली खूप स्लो ऑपरेशन चालतं याच्यामध्ये. जे मजूर बसलेले आहेत त्यांना ते त्याच्यामध्ये तेवढा वेळ मिळतो त्यांना. एक साधारणतः काय स्पीड याची असणं गरजेची आहे? 10, 20, 25, 50? आता एक स्पीडचा जर विचाराल तर 800 मीटर पर आवर ज्यावेळेस रेटेड RPMला असतो ट्रॅक्टर, त्या स्पीडवरती हे मशीन काम करतं. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण मशीनबरोबर ट्रॅक्टर जोडलेला असतो त्यावेळेस ट्रॅक्टरची इंजिन RPM खूप कमी असतात, म्हणजे 700 ते 800 RPM असतात. त्या इंजिन RPMला ट्रॅक्टरचा स्पीड त्यावेळेस असतो 300 मीटर पर आवर. म्हणजे 300 मीटर पर आवर ह्या स्पीडने ट्रॅक्टर चालण्याचं काम होतं. तर त्याच व्यतिरिक्त इकडे काही प्रोडक्ट्स आम्हाला बघायला मिळतात. हे पण पेरणी यंत्रच आहे? हो. हे पेरणी यंत्र आहे. हे बैल चलित पेरणी यंत्र आहे.
बैलांवर चालणारं पेरणी यंत्र आहे. याला सारा पण आहे अटॅचमेंट आणि याला असे 9 फणं दिलेले आहेत. आता तुलनेने रेग्युलर पेरणी यंत्राच्या तुलनेने याला फणं तुम्हाला जास्त दिसत असतील. तर जास्त फणाचा उपयोग असा आहे का जे बारीक बियाण्याचे पिकं आहेत, कांदा असेल, गहू असेल, तर ह्या पिकांसाठी जास्त दाट आपल्याला पेरणी करावं लागते. त्यासाठी हे जास्तीचे फणं आपण देऊन ठेवलेले आहेत. सीड बॉक्स आहे याला. येस आणि सीड मीटरिंगच्या वेगळ्या प्लेट्स आहेत. वेगवेगळ्या पिकानुसार आपण वेगळ्या ॲडजस्टमेंट सेटिंग्स करू शकतो. जसं की कांदा रोप असेल तर 6.8 किंवा 4. हो वेगवेगळ्या सेटिंग्स आहे त्याच्या. सेटिंग्स दिलेल्या आहेत. येस तर ह्या सेटिंग्स आणि सगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण. म्हणजे आपण याच्यामध्ये कांदा, भाजीपाला पिके, घास, सिंगल कांदा पेरणी, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, धना, वाटाणा, गहू, भात, मका, शेंगदाणे, गाजर, बीट इत्यादी प्रकारचे बियाणं आपण याच्या बहुउद्देश त्यासाठीच त्याला म्हटलेलं आहे. तर याची साधारणतः किंमत काय ठेवण्यात आलेली आहे? याची 26,000 रुपये किंमत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 9 फणाची गरज नाही, 4 फणाचंच यंत्र पाहिजे, त्या शेतकऱ्यांसाठी 21,000 रुपये 4 फणी यंत्र पण मिळतं. हो. तर मंडळी अशा पद्धतीचा अत्यंत बहुउपयोगी असा हा पेरणी यंत्र इकडे आपल्याला बघायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा रोप लागवडीसाठी हा अत्यंत उपयुक्त असा पेरणी यंत्र, लागवडी यंत्र आपल्याला इकडे बघायला मिळालं. तर हे लागवडीचं यंत्र आपल्याला कसं वाटलं? आपल्याला जर का याच्याविषयी अधिक माहिती अपेक्षित असेल तर सर तुमचा संपर्क क्रमांक आणि आपल्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्ही आम्हाला सांगावा. आमचं असेंब्ली युनिट SP ॲग्रो इनोव्हेशन्सचं देवळाली प्रवरा येथे आहे, राहुरी तालुका, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्रामध्ये. आमचा संपर्क क्रमांक आहे 99 22 70 84 57 किंवा 97 30 123 005. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून इतर माहिती या मशीनची आणि इतर मशीन्सची पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीचा हा बहुगुणी कांद्याच्या लागवडीसाठीचा यंत्र आपल्याला इकडे बघायला मिळालं. याच्यावरती आणखी महत्त्वाच्या माहिती देखील देण्यात आलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीनं तुम्ही हे बघू शकता. तर याला क्लोजमध्ये कॉन्टॅक्ट नंबर. रोप लागवडीचं यंत्र तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला जर हे कांदा रोप लागवडीचं यंत्र अपेक्षित असेल, घ्यायचं असेल तर ह्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून याची अधिक माहिती घेऊ शकता. हे कांदा रोप लागवडीचं यंत्र तुम्हाला कसं वाटलं? आणि तुमच्याकडे जर याची ऑलरेडी हे असेल तर आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. हे यंत्र तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.